रोशा काय रे? बाईकवर फिरायचा कंटाळा यायला लागला रे मला आता। का बरे? किती दिवस त्या डुकडुकवर फिरणार आहे? आता माझं कसं स्टेटस वाढलंय ना, आणि साधी सुधी गाडी नाही बुक करणार आहे मी आता, जी वॅगन घेतोय। पप्पांना त्या दिवशीच बोललो, म्हटलं कोटेशन काढून आणा आणि आपण आहे ना EMI वरती घेऊ गाडी। का? कारण उद्या जर सगळी कॅश भरली तर लोक काय म्हणतील, हा 2 नंबरचे धंदे करायला लागले, परत रेडा बिडा पाडायचे इन्कम टॅक्सच्या। काय वाटतं तुला? बरोबर बरोबर। मी जरा टुरिझम करायचं म्हणतोय रे। शिमला नाही ना मग? शिमला शिप डेस्टिनेशन वाटतं रे ते। मला इंडियात नाही फिरायचंय आता, मी फॉरेन कंट्रीज मध्ये फिरणार आहे, म्हणजे लाईक इटली, फ्रान्स। आणि तिथं तुला माहितीये का, चहा खाली नाही भेटत तिथं, चहा संग ना कॉसो भेटतं। काय कॉसो? म्हणजे नॉनव्हेज खाणार तू? कसं खाणार? एवढी लाच गेली अरे तुझी? मूर्ख माणसा, कॉसो म्हणजे तिकडे आहे ना एक खारीचा प्रकार आहे। मला आणशील ना मग? हा मग पिशवीत भरून आणील ना। ऐका ना, मी काय म्हणत होतो, ती रॉयल एनफील्डची जी आपण हेरिटेज बुक केली ना ती कॅन्सल करा। नाही माझं मन आहे ना आता कॉन्टिनेंटल GT वरती आलंय, ती बी 650 नको नको नको, नाही नाही 750 घ्या। नाही अहो काय यार, गाडी काय ती, नाही माझं प्रेम आलंय तिच्यावरती। नाही ती प्री बुक करा ना, लॉन्च नाही झाली तरी होईल ना। हा मग तेव्हा द्या मला डिलिव्हरी। ठीक आहे। काय रे, काय विषय चालू होता? अरे हे कॉन्टिनेंटल घेतोय ना 750। म्हणजे? अरे बाईक आहे रॉयल एनफील्डची, तुला इतकं पण नाही माहिती का? नाही यार काय उपयोग नाही तुझा, माझ्यासोबत नको राहत जाऊ तू। लास्ट टाइम ऐन मोमेंटला मला थायलंडची ट्रिप मध्येच सोडायला लागली रे। का असं काय झालं? अरे विषय आज झाला, तिथं भाजी चपातीच भेटणार ना मला, मम्मीच्या हातचं जेवण मिळालं, मग काय करणार आहे म्हटलं, मला नाही थांबायचं। तेव्हा मग तुमचे पैसे म्हटलं तुम्हालाच राहू द्या, टिप ठेवा। कसं आहे आपले व्यवहार कसे राहते एकदम क्लास लेवलचे, त्याच्यामुळे म्हटलं मी जातो आता उद्या मला हाँगकाँगला निघायचंय। येऊ का? तुला याच्याकडून 500 रुपये घ्यायचे होते। आता त्याच्या कुठं नाद लावतो, बडे बडे वातावरण डोंगे खायला आता।